हिंगोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर शुकशुकाट. पेट्रोल डिझेलचा साठा संपला, पेट्रोल पंपावर शुकशुकाट. अमेरिका, इराण, इस्रायलच्या युद्ध सुरू असल्याने याचा अधिक फटका एलपीजी गॅससोबतच पेट्रोल डिझेल इंधनावर पडत आहे. हिंगोली जिल्ह्यात काल अफवा पसरली होती की पेट्रोल डिझेल मिळणार नाही. या अफवेमुळे अनेक पंपावर पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी आपापली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन तसेच कॅन बॅरेलमध्ये पेट्रोल डिझेल खरेदीसाठी करण्यासाठी पंपावर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यामुळे काल रात्रीपासूनच अनेक पंपावर इंधन साठा उपलब्ध नसल्याने हिंगोली शहरातील चौधरी पंप, पोलीस पंप यासारख्या 12 पंपावर पेट्रोल डिझेल साठा नसल्याने पंपावर शुकशुकाट पसरला होता. एकीकडे प्रशासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे की पेट्रोल डिझेलचा साठा मर्यादित आहे, पेट्रोल डिझेल खरेदीसाठी गर्दी करू नये. तर दुसरीकडे मात्र हिंगोली जिल्ह्यातील अनेक पंपावर इंधन साठा उपलब्ध नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने वाहन चालक चांगलेच हैराण झाले आहेत. 2-3 पेट्रोल पंप फिरलो मी. 2 पेट्रोल पंप बंद आहे, चौधरी पेट्रोल पंप आणि पोलीस पेट्रोल पंप. तर पेट्रोल भेटत नाही. दुसरे पेट्रोल पंप आहे तिकडे जवळपास रोडला, तर तिकडं कमी प्रमाणात पेट्रोल भेटत आहे. एका गाडीला 200 रुपयाचं पेट्रोल देतात फक्त. काय कारण आहे बरं पेट्रोलची अफवा काय पेट्रोल डिझेलची असं काय नेमकं थोडा देत हे आता सरकार म्हणते युद्धामुळे व्हायला, पण सरकार म्हणते पेट्रोलचा साठा भरपूर आहे, तरी कमी पडायला नाही पाहिजे जनतेला पेट्रोल. नागरिक याच्यामुळे गर्दी करत आहे की सर्वकडे अफवा पसरली आहे की पेट्रोल भेटणार नाही, पेट्रोलची कमतरता आहे, गॅस पेट्रोल बंद होणार आहे. त्याच्यामुळे नागरिक गर्दी करायला पेट्रोलसाठी. त्यांचा बरोबरच आहे ना. मग काल अफवा जी पसरली होती ती बरोबरच आहे, कारण की काल इथं पेट्रोल पंपावर गर्दी होती, आज पेट्रोल भेटत नाही आहे. याचं कारण तेच आहे ना. मग पेट्रोल ते संपलेलं आहे. ये अफवाह हो गई, बहुत गर्दी बिर्दी हो गई, अब पेट्रोल खत्म हुआ. सरकार का काम है कि आके बोलना कि अफवाह है, ये है. तो परेशानी नहीं होती नागरिकों की. हिंगोली डिस्ट्रिक्ट में कितने पेट्रोल पंप पे पेट्रोल नहीं मिल रहा? सभी कौन से पेट्रोल पंप पे नहीं मिल रहा, सब तरफ खत्म हो गया. अब, कोई बोल रहा है आएगा, लेकिन अब क्या भरोसा है. हमारी गाड़ी में पेट्रोल नहीं, क्या प्रॉब्लम है आपको, क्या परेशानी है? पेट्रोल नहीं है, पेट्रोल ही नहीं. वो बहुत परेशानी हो रही है. अब इंतजाम करना सरकार ने पेट्रोल. सगळ्याच्या गाड्या भरायला कंपनीमध्ये, सगळ्या गाड्या भरायला कंपनीमध्ये काय प्रॉब्लेम होणार नाही. उद्या काय झाला ते अफवा झाली, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामची अफवा झाली. लोकांनी पैनिक करून पंपर करता गेले. जिसको 200 रुपये भरायचे त्याने 1000 रुपयाचे भरले, डिझेल 5-5 हजारचे भरले. गाडीमध्ये गाड्या फुल गेले जबरदस्तीचे. याचं कारण सगळे पेट्रोल डिझेल खतम झाला. अभी आदेश काढलेले 200 रुपयाचं पेट्रोल द्या, 2000 रुपये डिझेल द्या, याच्यावर कोणाला काही द्यायचे नाही. ऐसा का चांगला तर बरोबर सगळ्याला माल भेटणार आहे. आणि मी गिरायकचे आवाहन करायला चाहतो की अफवावर विश्वास ठेवू नका. जितका लागतात तितक्या डिझेल पेट्रोल भरा, सगळ्याला डिझेल पेट्रोल भेटणार आहे. अगर ऐसा जास्त तुम्ही अगर भरून ठेवला आम्ही काय करणार सगळे पंपाले.